नमस्कार, मी डॉक्टर गायत्री होशे, काचबिंदू तज्ज्ञ, ॲस्टर आधार, कोल्हापूर. काचबिंदू हा डोळ्यांचा असा आजार आहे जो हळूहळू आणि वेदनारहित डोळ्यांची दृष्टी कमी करतो. डोळ्यातलं एक प्रेशर असतं ज्याला आपण इंट्राओक्युलर प्रेशर म्हणतो. ते वाढल्यामुळे डोळ्याच्या नसेला दाब पडते आणि नस हळूहळू सुकायला लागते. त्याच्यामुळे साईडची नजर हळूहळू कमी येते आणि पेशंटला खूप उशिरापर्यंत कळत नाही की आपली दृष्टी कमी झालेली आहे. याच कारणामुळे काचबिंदू या आजाराला सायलेंट थीफ ऑफ साईट असं देखील म्हटलं जातं. अनुवांशिकता असते ह्या आजाराची, त्यामुळे ज्यांच्या फॅमिलीमध्ये काचबिंदूचे पेशंट असतील त्यांनी दरवर्षी 40 नंतर आपला डोळा एकदा तरी तपासून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ह्याच्यामुळे होणारा जो दृष्टीदोष आहे तो आपण टाळू शकतो. काचबिंदूसाठी जे उपचार लागतात, हा आजार पूर्ण बरा होत नाही, त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक डोळ्यात घालायचे ड्रॉप्स औषधं असतात किंवा लेझर किंवा ऑपरेशन केलं जातं. ह्या सगळ्या सुविधा ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक पेशंटनी 40 नंतर आपला डोळा एकदा तरी डोळ्याच्या डॉक्टरांकडे दाखवून घेऊन दरवर्षी एकदा चेक करून घेणे गरजेचं आहे. धन्यवाद.